नमस्कार. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की प्रिया आणि अर्जुन बोलत असतात. प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, मी काही बोललं तरी बघ ना, सगळे मलाच टार्गेट करतात. आणि अर्जुन तिला म्हणतो की हो, मी पाहिलं आहे मगाशी सगळे तुला खूप ओरडत होते, मला खूप वाईट वाटलं, खरंच खूप वाईट वाटलं. प्रिया अर्जुनचा हात हातात घेऊन म्हणत असते की अर्जुन, तू नसता तर माझं काय झालं असतं, मला कधी कधी ना खूप एकटं वाटतं. अर्जुन तिला म्हणतो की डोंट वरी, मी आहे ना, काही शेअर करायचं असेल ना तू माझ्याशी करू शकते. म्हणजे अर्जुनने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं की हिच्याकडून नक्की ते काय आहे ते वदवून घ्यायचं. प्रिया म्हणते की तुला माहिती आहे का अर्जुन, मला वाटलं होतं की आई आली ना की मला तिच्याशी बोलता येईल, पण कशाचं काय, तिच्यासोबत तर तसलं खाना करून बोलावं लागतं, त्या सायलीलाच जमतं. अर्जुन मनातच म्हणतो की काय रूढ मुलगी आहे ही, पण जाऊ दे, हिच्या ह्या रूढनेसचा चांगलाच उपयोग करून घ्यायला हवा. आणि तो प्रियाला विचारतो की पण मला एक सांग, तू आश्रममध्ये होतीस तेव्हा तुला काही शेअर करावंसं वाटलं तर तू कोणाला सांगायची? आणि म्हणतो की विलास काकांसोबत करायची का? हे ऐकून प्रिया थोडी टेन्शनमध्ये येते. इकडे महिपत, नागराज आणि साक्षी बोलत असतात. महिपत नागराजला म्हणत असतो की शाबास, म्हणजे सुभेदारांचा गणपती बसत असताना तुमच्या प्रियाने चांगलेच दिवे लावले आहेत. नागराज चिडून म्हणतो की आत्ता आमची प्रिया का, बचकाभर माती खाल्ली तिने, लगेच ती आमची प्रिया झाली. आणि नाही तेव्हा तिला डोक्यावर घेऊन नाचत असतात तेव्हा साक्षीला राग येतो आणि साक्षी लगेच म्हणते, एक मिनिट, आम्ही नाही तिला डोक्यावर घेऊन नाचत, फक्त तिची तन्वी म्हणून आम्हाला गरज आहे ना, म्हणून आम्ही तिचं हे असलं वागणं सहन करून घेतो, नाहीतर असलं वागणं कोण सहन करून घेईल. खऱ्या तन्वीला ती झोपेच्या गोळ्या द्यायला गेली आणि स्वतः झोपून गेली आणि वरून देवासमोर असले तमाशे केले. महिपत नागराजला म्हणतो की तिला ना लवकरात लवकर आवरा, नाहीतर आपल्याला पण ती घेऊन बुडेल आणि स्वतः पण बुडेल. साक्षी म्हणते की तिची फक्त आणि फक्त अति बडबड, अति शहाणपणा असतो आणि काम मात्र शून्य असतं. नागराज म्हणतो की खूप समजावलं मी तिला, पण तिला काय अक्कलच येत नाही आहे, 5 पैशाची अक्कल नाही आहे तिला. आणि म्हणतो की महिपत, आता तूच समजव तिला, तुझ्या भाषेत मानेवर जे डोकं दिलं आहे ना त्याचा जरा उपयोग कर म्हणाव. महिपत म्हणतो हो, आता तिला अक्कल शिकवायलाच हवी आणि फोन लावतो. इकडे अर्जुन प्रियाला सारखं विचारत असतो की सांग ना, कोणाशी शेअर करायची तू? प्रिया सांगते की अर्जुन, अरे जेव्हा विलास काका आश्रमात आले ना, असं म्हणजे ती सांगायला जातच असते तेवढ्यात तिला कोणाचा तरी फोन येतो. कोणाचा म्हणजे महिपतचाच फोन आलेला असतो. ती फोन घ्यायला जाते. अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो की जाऊ दे, तू सांग ना, तू काहीतरी सांगत होतेस ना विलास काकांबद्दल. प्रिया म्हणते की अरे पण कोणाचा तरी महत्त्वाचा फोन असेल ना. अर्जुन ऐकायला तयार नाही. अर्जुन म्हणतो की नाही जाऊ दे, ते जास्त महत्त्वाचं आहे ना. आणि म्हणतो बरं थांब, मीच बघतो कोणाचा फोन आहे. त्याने तो फोन घ्यायला जातो. फोनवरती महिपतचं नाव डिस्प्ले होत असतं. तेवढ्यात प्रियाच्या लक्षात येतं आणि ती मनातच म्हणते, अरे देवा, साक्षी किंवा महिपतचा कॉल असला तर अर्जुन हा तर माझी वाटच लावेल. अर्जुन फोन घेतो आणि प्रियाला देतो. प्रिया त्याच्या हातातून पटकन फोन ओढून घेते आणि म्हणते की कोणाचा फोन होता, तू नाव बघितलंस का? अर्जुन तिला म्हणतो नाही, मी फोन घ्यायच्या आतच तो कट झाला. प्रिया खूपच घाबरलेली असते. अर्जुन तिला असं घाबरलेलं बघून म्हणतो, कोणाचा फोन होता तू आणि एवढी तू टेन्शनमध्ये का आली आहेस? प्रिया त्याला म्हणते की मैत्रिणींचा फोन होता, उद्या ना आम्हाला असाइनमेंट सबमिट करायचं आहे ना, आणि गणपतीच्या गडबडीत मी विसरूनच गेले, आणि तेच आठवण करून द्यायला फोन करत असेल ती. आणि म्हणते की मी फोन करून आले तिला पटकन, आणि तिथून ती निघून जाते. अर्जुन इकडे विचार करतो की काय अँटिक पीस आहे ही, असं कसं बोलू शकते? नाही, असाइनमेंट ही छोटीशी गोष्ट असेल, पण प्रतिमा आत्या, तिला काहीच कसं वाटत नाही स्वतःच्या आईबद्दल, असं कोणी कसं काय बोलू शकतं? काय चाललं आहे नक्की? थोड्या वेळानंतर आपण बघितलं की सायली प्रतिमा आत्याच्या रूममधून बाहेर येत असते. तेवढ्यात तिच्यासमोर प्रिया येते आणि ती सायलीला म्हणते की झाली माझ्या आईची सेवा करून, झाली का? तुला एकदाही मी तुझ्या नवऱ्याच्या खोलीत गेलेलं आवडत नाही, मग माझ्या आईच्या खोलीत सारखी जात असते ग तू? सायली तिला चिडून म्हणते की प्रिया, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नात्यांमध्ये गल्लत करू नकोस. आणि प्रतिमा आत्या सकाळपासून काम करत होत्या, त्या दमल्या आहेत का नाही हे बघायला गेली होती मी.
प्रिया तिच्यावर चिडून म्हणते की हे सगळं करून तुला काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करते ग तू, की तुलाच माझ्या आईची माझ्यापेक्षा जास्त काळजी आहे आणि मला काहीच तिच्या पर्वा नाही आहे. सायली तिला म्हणते खरंच तुला पर्वा आहे का, आणि खरंच तुला पर्वा असती ना त्यांची, तू तर असं घाबरवलं नसतं त्यांना. प्रिया म्हणते की मी घाबरवलं नाही, मला फक्त माझा अधिकार हवा होता. सायली तिला म्हणते की प्रिया जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत येणारच, पण मला तर आता अशी शंका वाटते की घरातले तुला स्वीकारतील की नाही. तरी नशीब मी अजून कोणाला सांगितलं नाही की तूच मला ढकललं होतंस, अजून मी यांना पण नाही सांगितलं. प्रिया घाबरून इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते आता तो विषय संपव ना, मग कशाला आता परत परत त्याच विषयावरती बोलते. सायली म्हणते की विषय असा संपत नसतो प्रिया, आणि तुझ्या वागण्यावरून तर नाहीच, आणि तू आज जे काही वागली आहेस ना त्याचा काय परिणाम झाला असता माहीत आहे का तुला. प्रिया म्हणते की अजून काय होणार होतं, ऑलरेडी ओरडा खाल्लाच ना मी. सायली म्हणते की प्रश्न फक्त तेवढाच नाही प्रिया, अगं प्रतिमा आत्यांना तू त्यांची मुलगी वाटत नाही असं सांगितलं त्यांनी मला. हे बघ वेगळीच वेळीच जागी हो, एवढंच कष्ट करून तुला तुझी आई परत मिळाली, ती गमवू नकोस. आणि सायली तिथून निघून जाते. हे ऐकून प्रिया खूप टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की आता प्रतिमा खाणाखुणा करून एवढं बोलायला लागली, आणि तिला मी तिची मुलगी नाही असं का वाटत असेल. मला जो धोका दिसत होता तो खरा वाटायला लागला. आता काय करू मी, आता संपले मी, आणि आता काय करू मी अशी म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते. आणि दुसरीकडे आपण पाहतो सायली विचार करत बसलेली असते. त्यावेळी अर्जुन तिथे येतो आणि तिला आवाज देतो, पण तिचं लक्ष नसतं. अर्जुन तिला विचारतो मिसेस सायली काय झालं, कसला विचार करताय तुम्ही. सायली अर्जुनला सांगते की सर मला ना खूप अस्वस्थ असल्यासारखं वाटतंय हो. मी ना प्रतिमा आत्यांच्या खोलीत गेली होती त्यांना भेटायला, तेव्हा ना त्या माझ्याशी असं काहीतरी बोलत होत्या ना की माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. अर्जुन म्हणतो म्हणजे नक्की काय. मग सायली अर्जुनला प्रतिमा आत्या काय बोलल्या ते सांगत असते. हे ऐकून अर्जुन पण शॉक होतो आणि सायली अर्जुनला म्हणते की प्रिया ही त्यांची मुलगी नाही असं का वाटत असेल प्रतिमा आत्यांना. तर अर्जुन सायलीला म्हणतो की म्हणजे प्रतिमा आत्यांना सुद्धा असंच वाटतंय की प्रिया त्यांची मुलगी नाही. सायली म्हणते आत्यांना सुद्धा, म्हणजे अर्जुन सायलीला म्हणतो की मला सुद्धा स्ट्रॉंग डाऊट आहे की तन्वी प्रतिमा आत्याचीच मुलगी आहे की नाही. सायली म्हणते की पण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की तन्वी रविराज काका आणि प्रतिमा आत्यांचीच मुलगी आहे, यात शंका येण्यासारखं काय आहे. अर्जुन तिला म्हणतो की मग प्रतिमा आत्यांशी असं कसं वागू शकते. तुम्ही बघितलं ना की ते आरतीचं ताट आत्याच्या अंगावरती पडू शकलं असतं, आत्या भाजली असती, पण ती नाही थांबली, तिला काहीच नाही वाटलं. मी आता तिच्या रूममध्ये गेलेलो तिच्यासोबत बोलायला, तेव्हा ती असं म्हणाली की सायली त्याला थांबवत म्हणते की काय म्हणाली, मधू भाऊंबद्दल काय बोलली का. अर्जुन म्हणतो की नाही ती प्रतिमा आत्याबद्दल बोलली, म्हणाली की आईला भाजलं नाही ना, मग एवढं काय त्यात, आणि सतत तिला प्रोटेक्ट करायला ती काय लहान मुलगी आहे का. अर्जुन सायलीला म्हणतो की मला सांगा स्वतःच्या आईबद्दल कोण असं बोलतं. सायली अर्जुनला समजावत म्हणते की तिचा स्वभाव लहानपणापासूनच असा आहे. अर्जुन सायलीला म्हणतो हो पण तिला तिची आई एवढ्या वर्षानंतर भेटले, तिला त्याचं काहीच वाटत नाही आहे, आणि तुम्हीच बघा तुम्ही प्रतिमा आत्यांची किती काळजी घेत असतात. आणि दुसरीकडे ती प्रिया ती त्यांना विचारायला सुद्धा जात नाही. सायली सांगते की जाते ना, पण तिची जरा विचारण्याची पद्धत वेगळी आहे. मी एकदा दोनदा प्रतिमा आत्यांच्या खोलीत तिला बघितलं आहे आणि ती अर्जुनला प्रिया कशी प्रतिमा आत्यांना त्रास देते हे सगळं सांगत असते, आणि सायलीने कशी तिच्या कानाखाली मारली हे सुद्धा सायली अर्जुनला सांगते. अर्जुन आश्चर्याने सायलीला म्हणतो की हेच तिचं वागणं मला पटत नाही, आणि तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं. सायली म्हणते की कारण तिच्या अशा स्वार्थी वागण्याची मला आधीपासूनच सवय आहे, पण तिच्या ह्या वागण्याचा प्रतिमा आत्यांना त्रास होतोय म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अर्जुन म्हणतो की हे सगळं खूप विचित्र आहे. सायली त्याला म्हणते की सर तुम्ही नका जास्त विचार करू, काही केलं तरी तिचं वागणं बदलणार नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ, झोपा शांत. पण अर्जुन टेन्शनमध्ये उभाच असतो आणि काही विचार करत असतो आणि म्हणतो की तिचा स्वभावच नाही, मला तर आता खात्री वाटायला लागली की तुमच्या आश्रमातील प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेकर नाहीच आहे, ती फक्त तसं नाटक करते. सायली अर्जुनवर चिडून म्हणते की सर तुम्ही हा काय विचार करताय. मान्य आहे प्रिया प्रतिमा आत्यांशी नीट बोलत नाही म्हणून प्रिया तन्वी नाहीच असं कसं तुम्ही म्हणू शकता. अर्जुन तिला म्हणतो हो मिसेस सायली मला आता क्लिअरली दिसतंय की
ही तन्वी नाहीच आहे. आणि तो तिला सांगतो की अहो, लहान असताना तन्वी खूप स्वीट होती, खूप प्रेमळ होती, आणि आता ही तन्वी ही किती रूढ आहे. ही तन्वी नाहीच आहे, ही कोणीतरी दुसरीच वेगळी मुलगी आहे. सायली अर्जुनला म्हणते, आई नेहमी सांगतात की लहान असताना तुम्ही सगळ्यांच्या खोड्या काढायचा, पण आत्ता काढता का? तुम्ही लहान असताना खूप रडायचा, आत्ता रडता का? मग ह्यावरून हे सिद्ध होतं का की तुम्ही अर्जुन सुभेदार नाही? मग प्रियाबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता? अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही तिची का बाजू घेताय? सायली अर्जुनला म्हणते की सर, मला तिचा स्वभाव माहीत आहे, मी तिची बाजू घेत नाही आहे, म्हणून फक्त सांगते सर. कदाचित ती आश्रमात आई वडिलांशिवाय वाढली ना, म्हणून ती असं वागत असेल, म्हणून तिच्यात कडूपणा वाढला आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो की मग तुम्ही कुठे वाढलाय? तिथेच ना, त्याच आश्रमात ना, आणि ते पण आई वडिलांशिवाय. पण तुम्ही स्वतःला बघा, आणि तुम्ही किती वेगळ्या आहात, किती प्रेमळ आहात, तुम्ही किती समजून घेता. प्रत्येक गोष्टी, सिच्युएशन कशीही असली तरी तुम्ही ती न चिडता हँडल करता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज तुमची आई भेटली असती ना, तर तुम्ही तिच्यावर किती प्रेम केलं असतं. आणि तन्वी तर ते करताना दिसतच नाही, ती खूप विचित्र वागते, खूपच. सायली अर्जुनला म्हणते की सर, मला तुमचं म्हणणं पटतं आहे, पण तुम्ही जे म्हणताय ना की ही प्रिया ही तन्वी नाहीच, हे म्हणताय ते चुकीचं आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मी तन्वीच्या सायकोलॉजीचा विचार करते. जर ही तन्वी असती तर प्रतिमा आत्यांशी असं वागलीच नसते. ही खरी तन्वी नाही, हे प्रूव्ह करावंच लागेल, पण कसं तेच कळत नाही आहे मला. म्हणजे महिपत आणि साक्षीचे पुरावे आपल्याला एक एक करत सापडतात, पण ह्या खोट्या तन्वीचे पुरावे शोधणे खूप कठीण आहे. सायली अर्जुनला म्हणते की सर, प्रिया ही तन्वी आहे हे मान्य करा, आणि बाकीचे विचार ना आता डोक्यातून काढून टाका. प्रिया ही तशीच आहे. आणि सायली झोपायला जाते. अर्जुन मनातच इकडे म्हणत असते की मिसेस सायलींना माझं म्हणणं पटणार नाही. मला खात्री पटले, प्रिया ही खोटी तन्वी म्हणून राहते आणि खूप मोठा स्कॅम आहे, आणि मला हे प्रूव्ह करावंच लागेल. कसं करू पण हे मी? इकडे महिपत आणि नागराज बोलत असतात. महिपत नागराजला म्हणतो की माझ्या माणसांना एक बाई मारणं नाही झालं, आणि आता मलाच मैदानात उतरावं लागेल. तेवढ्यात तिथे साक्षी येते आणि चिडून म्हणते, वा, खूप छान, अण्णा तुम्ही स्वतः जाऊन त्या प्रतिमाचा खून करा. आणि म्हणते, काय हो नागराज अंकल, जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना घरून डब्बा घेऊन जाणे अलाउड आहे का? आणि जरी असलं तरी मी अण्णांसाठी डब्बा घेऊन नाही जाणार. आयुष्य जेलमध्ये काढण्याचा हौस आहे ना त्यांना, मग काढू दे. हे ऐकून महिपत खूप चिडतो. नागराज तिला हसत हसत म्हणतो, अगं हा काय स्वतः मारायला जाणार आहे का तिला? साक्षी म्हणते की अहो, पण हा खून अण्णांनी करू दे, नाहीतर त्यांच्या माणसांनी, दोन्ही पण रिस्कीच आहे. आणि मला खात्री आहे या खुनाकडे अर्जुन आणि रविराजचं लक्ष जाणार. आधीच त्यांनी आपल्या नाकी नऊ आणलंच, आणि त्यात आपण ज्या बाईबद्दल बोलतोय ना, ती बाई रविराजची बायको आणि अर्जुनला आईसारखी आहे. आपण तिला हात जरी लावला ना तरी रविराज आणि अर्जुन वनवा पेटवतील, वनवा. महिपत म्हणतो की ती बाई दहीहंडीलाच दचकायला पाहिजे होती. आता आपण परत त्या भानगडीत पडलो तर हे प्रकरण आपल्याच अंगाशी येईल, आणि ती रिसॉर्टची जागा हातातून जाईल ते वेगळंच. साक्षी तिथून चिडून निघून जाते. मग इकडे आपण पाहतो की अर्जुन प्रतिमा आत्यांच्या रूम बाहेर एरजाऱ्या घालत असतो आणि स्वतःशीच बोलत असतो की प्रतिमा आत्या बाहेर नाही आल्या तर माझं काम कसं होणार. आणि ते प्रतिमा आत्याची वाट बघत असतो. तेवढ्यात प्रतिमा आत्या बाहेर येते. अर्जुन त्यांना बघून खुश होतो आणि म्हणतो, पाणी न्यायला आली का आत्या? प्रतिमा आत्या त्याला खुणावं सांगतात की बाप्पाच्या पाया पडायला आले, आणि त्या पाया पडायला जातात. मग अर्जुन प्रतिमा आत्यांच्या खोलीत शिरतो आणि शोधाशोध करायला लागतो, आणि तो प्रतिमा आत्यांची साडी हातात घेऊन म्हणतो, येस, आत्ता मला प्रूफ नक्कीच मिळेल. आणि तो साडी घेऊन जातो. इकडे नागराज महिपतला विचारत असतो की माझ्या वहिनींना मारायचा प्लॅन करताय का? लेकीच्या सांगण्यावरून विचार बदला. महिपत नागराजला म्हणतो, नागराज शेठ, माझी पोरगी बिंडोक नाही आहे. एक वार फेल गेला की लगेच दुसरा करायचा नाही, हे तिला पण कळतं, आणि मला पण. हे ऐकून नागराज रागाने म्हणतो, म्हणजे काय, माझ्या वहिनीला मारायचं नाही? म्हणजे त्या प्रतिमाला आता जिवंत ठेवायचं? आणि ओरडून म्हणतो की अरे, तुझाच प्लॅन होता ना तिला मारायचा, मग आता काय झालं? तो सांगतो की अरे, ती समोर जरी आली ना तरी अशी थंड नजरेने माझ्याकडे बघत असते, तरी माझ्या हातापायातून जीव जातो, तोंडाला कोरड पडते, काही समजत नाही की काय चाललंय, भीती वाटायला लागते मला. महिपत म्हणतो की टेन्शन नको घेऊ नागराज शेठ, ती प्रतिमा उठणार, पण तिला जरा टाईम द्या. आता आपल्याला फक्त ती जागा मिळवण्यावर लक्ष द्यायला पाहिजे. इकडे अर्जुन प्रियाला तिच्या रूममधून
पण घेऊन येतो आणि म्हणतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे आणि तिला तिथे बसवतो. अस्मिता म्हणते की कसलं सरप्राईज, मला पण पाहिजे. अर्जुन प्रियाला डोळे बंद करायला सांगतो. प्रिया खूप खुश होते आणि सायलीकडे बघते आणि डोळे बंद करते. सायली पण टेन्शनमध्ये येते की नक्की काय असेल हे. अर्जुन जातो आणि प्रतिमा त्यांची साडी हातात घेऊन प्रियासमोर ठेवतो आणि म्हणतो सरप्राईज. हे बघून प्रियाला खूप आश्चर्य वाटतं. ती म्हणते हे काय असलं. अर्जुन तिला म्हणतो तुझ्यासाठी खास तुझ्या आईची साडी. हे ऐकून प्रियाचा चेहरा एकदम काळा पडतो. तर तुम्हाला काय वाटतं की अर्जुनला मिळेल का प्रिया ही तन्वी असल्याचा प्रूफ. आजचा एपिसोड इथेच संपतो. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं नक्की आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.